सगळ्यांना उत्सुकता आहे कदमवाडीच्या मैदानाचं. ते मैदान आता परवा दिवशी होतं आहे आणि ते मैदान जे आहे ते महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे. सगळ्यांना माहीत आहे. एक जसे जसे मैदान जवळ येते तशी उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे की नक्की कधी मैदान चालू होतं, एकदाशी पैरे बकासूरचा, मथुरचा, सगळ्यांचे टॉपचे पैरे कोण कोण कोणासोबत आहेत ते मी तुम्हाला सांगितले. व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. परंतु एक सगळ्यांना उत्सुकता लागली की त्या कदमवाडीच्या मैदानात आता कोण फायनल नेईल. नक्कीच कुणीही नेऊ द्या, परंतु मागच्या वर्षी मैदान झालेलं तुम्हाला माहीत आहे का? कुणाला माहीत असेल त्यांना असेल, ज्यांना माहीत नसेल त्यांना एक पुनरावृत्ती करतोय. ते मैदान कुणी नेलेलं, कुठला असा वाघ होता, त्या वाघानं आपल्या बकासूरला सेमीमध्ये पराभूत केलेलं होतं. आणि सगळ्यांना महत्त्व बकासूरच ज्यावेळेस हरेल त्यावेळेसच फायनल तो मारणारा. नक्की त्याच गाडीनं फायनल मारलेला होता. नक्कीच चर्चेला सुरुवात करूया. एक सेमी चालू झाले त्या मैदानातील. कदमवाडीचं जे मैदान होतं महाराष्ट्र केसरीचं ते मागच्या वर्षीचं मैदान ते आपण रिपीट करतोय. मागच्या वर्षीच्या मैदानामध्ये सेमी चालू झाले. सेमीमध्ये चांगले मातब्बर बैल पळाले. सरेकरांचा पाकऱ्या तो आता शेवाळ्या बंचाकडे आहे आणि त्याच्यासोबत होता सोन्या एक चांगला बैल होता, नामांकित बैल होता. दुसरी एक गाडी होती बकासूर आणि पिस्टन, ही गाडी चांगली होती, ते सेमीला होती. घरनिकीकरांचा गरिबाचा बैल ज्याला म्हणतात तो राजा, आणि राजासोबत होता कॉकटेल. सगळ्यांना माहीत आहे तो बॅड पॅचमधून चालतोय, परंतु त्याचा फॉर्मच होता. सगळ्यांना माहीत होता ओव्हरटॅकचा बादशाह तो खरंच या बैलगाडा क्षेत्रातला होता तर होताच, पण आता थोडंसं बॅड पॅच झाले, पण असू द्या. दुसरी एक गाडी होती मानघरकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत होता तोच बैल. या बैलगाडा क्षेत्रात त्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच म्हटलं जातं. रायफल सचिन शेठ यांची रायफल 81. दुसरी एक गाडी होती नखऱ्या 74 आणि पक्षा पुशेगावकरांचा 78. नक्कीच ह्या टॉपच्या गाड्या होत्या त्या मैदानात. आणि जसे सेमी चालू झाले एक तसे आता कॉकटेल आणि घरनिकीच्या राजाने सुट्टा निकाल काढलेला सेमीला. सगळ्यांना वाटत होतं गाडी हीच मारणार. बकासूर पिस्टन आता म्हटलं हीच गाडी मारणार, 100% ही गाडी मारणार सगळ्यांनाच वाटत होतं. परंतु असा काही त्या गाडीनं ओव्हरटॅक केला, एवढा मोठा ओव्हरटॅक, खूप मोठा ओव्हरटॅक. आणि बकासूर पिस्टनला हरवणे एवढं सोपं नव्हतं. त्या गाडी होती सन्नी ड्रायव्हर देवाची आणि शेजारीच गाडी होती त्याच सेमीमध्ये नखऱ्या 74 आणि पक्षा 78. ही गाडी होती. कुणाला वाटत नव्हतं की ही गाडी मारेल म्हणून. या गाडीनं खूप मोठा ओव्हरटॅक केला आणि बकासूर पिस्टनला सेमीला पराभूत केलं आणि संबंध महाराष्ट्राला एक चर्चेत आली ही जोडी. आणि नक्कीच ज्यावेळेस फायनल झाला त्यावेळेस सुट्टा निकाल घेतला. जो तुम्हाला सांगितलेलं बकासूरला ज्याने हरवला आणि पिस्टनला हरवलं सेमीमध्ये कदमवाडीच्या मैदानात, तोच नखरे आणि तोच बैल आपला सांगितलेलं तुम्हाला पक्षा 78. खूप चर्चेत आहेत बैलेवर काही, कारण मागच्या वर्षीचं जे मैदान झालं त्या मैदानाचे निकाल तुम्हाला सांगतोय. नक्कीच आता जे कदमवाडीचं मैदान होते त्यात कोणी का नेना, परंतु त्या मागच्या वर्षी जे मैदान झालं त्या मैदानात 1 नंबर नेला नंद्या आणि पक्षानं सुट्टा निकाल गेला. आणि खूप निराशा झाली होती, कारण की बकासूर प्रेमी खूप नाराज झाले होते, कारण असं वाटत होतं बकासूर सहज नेतोय गाडी. परंतु शेवटी खेळ आहे, खेळात कधीच कुणाला कमी समजायचं नसतं आणि तीच चुकी झाली आपल्या ड्रायव्हरकडून. आणि त्या गाडीनं असा बेकार ओव्हरटॅक केला बघण्यासारखा होता. परंतु असं त्या झालं गेलं, गंगेला मिळालं. परंतु जो इतिहास होता मागच्या वर्षीचा जो मैदानाचा तो तुम्हाला रिपीट सांगितला. ज्यांनी कुणाला माहीत असेल त्यांना माहीत असेल, परंतु कुणाला जर समजा आता व्हिडिओ नवीन बघतायत माझे त्यांना कदमवाडीचं उत्सुकता लागली असेल, परंतु कदमवाडीचं मागच्या वर्षीचं 1 नंबरचं मानकरी कोण होतं हे त्यांना सांगायचं होतं, म्हणून तो व्हिडिओ केला मी. नक्कीच आपले व्हिडिओ जे आहेत ते वेगळ्या पद्धतीचे असतात, दुसऱ्यांच्यापेक्षा युनिक असतात थोडेसे. भलेही कोणाला वाईट वाटतात, कुणाला चांगले वाटतात. जो मी वारंवार सांगतो ज्याची त्याची मर्जी असते, जो तो चांगली कमेंट करतो, जो तो वाईट कमेंट करू शकतो. परंतु असू द्या, आता कदमवाडीचं मैदान येतंय आणि त्या मैदानात बकासूर आणि घोटच्या सर्जाला रोखणं खूप कठीण जाईल, कारण वाटतं एवढं सोपं नाही. तो बकासूर आहे आणि घोटचा सर्जा आहे हे लक्षात असू द्या.
आपली आवडती बैल आहेत आणि नक्कीच हिंद केसरी होतील. मी असं कुणाच्या बैलाला ट्रोल करत नाही आहे, सगळी बैल आपली आहेत. परंतु माझा आवडता बैल बकासूर, मी स्पष्ट सांगतो, ऑन द माईक सांगतो, ऑन द व्हिडिओ सांगतो, बकासूर माझा आवडता बैल आहे. नंतर बाकीची बैल आहेत. मी खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा देतो सगळ्या नंदींना. परंतु ही गाडी रोखण्यासाठी तो येतोय, नक्की कोण येतोय तो नंतरच्या व्हिडिओमध्ये बघा. कारण की त्या बैलाला कमी लेखणं एक चुकीची ठरेल. कारण तो बैल एक मोठ्या पैरात येतोय, नाव त्याचं त्या व्हिडिओमध्ये बघा. धन्यवाद.